आणि त्याचीच औपचारिक घोषणा अगदी काहीच वेळामध्ये केली जाईल आणि याचसाठी हे सगळेजण भाजपचे वरिष्ठ नेते सध्या उपस्थित आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, अगदी काहीच वेळामध्ये औपचारिकरित्या नितीन नवीन यांची नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल। नक्कीच भारतीय जनता पक्षाची जी एकूण पद्धत आहे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची, त्यानुसार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष जे निवड झालेले आहेत त्यामध्ये सर्व राज्यांपैकी किमान 50% राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झालेली असणं आवश्यक असतं आणि या प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय परिषदेवर सदस्य पाठवले जातात प्रत्येक राज्यातून। आणि राष्ट्रीय परिषद असते भारतीय जनता पक्षाची, ज्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य मतदान करतात आणि ज्याच्या बाजूनी सर्वाधिक मतदान होईल ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली जाते। आता नितीन नवीन यांना पहिल्यांदा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमल्यानंतर त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्यापर्यंतच्या प्रक्रियेदरम्यान इतर कोणताही अर्ज भारतीय जनता पक्षाकडून आलेला नव्हता। आणि जी अमित शहा यांच्यानंतर नवी पद्धत सुरू झालेली आहे की पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष कार्यकारी अध्यक्ष नेमतो आणि त्यानंतर संबंधित कार्यकारी अध्यक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमलं जातं। जे पी नड्डांच्या बाबतीत अशाच प्रकारे प्रक्रिया झाली होती आणि आता नितीन नवीन यांच्या बाबतीत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशभरामध्ये जे धोरण राबवले राजकीय त्यांच्या पुढच्या वाटचाली संदर्भात, ते म्हणजे अधिक त्याविषयीचा मेसेज देण्यासाठी म्हणून नितीन नवीन हे सर्वाधिक तरुण, आतापर्यंतच्या इतिहासातले सर्वात तरुण अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे स्थापनेपासूनचे ठरलेले। आणि नितीन नवीन यांना ज्यांचं नाव कोणाच्याही ध्यानीमध्ये नव्हतं अशी व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणली आहे। त्यामुळे भाजप आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना किंवा नव्या पिढीतल्या नेत्यांना संधी देणार आणि त्याचीच एक झलक आपल्याला मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळाली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की वयवर्ष 30 पेक्षा कमी असलेल्यांना प्राधान्य द्या नगरसेवकाचं तिकीट देण्यामध्ये। त्यामुळे अशा पद्धतीने जे भाजपचं ओव्हरऑल देशभरातलं धोरण आहे त्यामध्ये अधिकारी जेव्हा आपण भविष्यात बघू की मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे आणि पुनर्रचनेनंतर 2029ला लोकसभा विधानसभा होतील, त्यावेळी सुद्धा जेव्हा मतदारसंघ वाढतील तेव्हा नवे उमेदवार हे जास्तीत जास्त कमी वयाचे आणि तरुण असतील अशा स्वरूपाचा अशा दिशेने भारतीय जनता पक्ष प्रवास करतोय असं दिसतंय। आणि भाजपची एक नवी पॉलिसी आहे ज्याचे अनेक फायदे, राजकीय फायदेही भाजपच्या नेतृत्वाला असे दिसतात की जेणेकरून नवे लोक राजकारणात किंवा प्रमुख पदी आल्यामुळे त्यांची पार्टी कोणासोबतही हितसंबंध गुंतलेले नसतात आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त न्यूट्रॅलिटीने काम होण्याची अपेक्षा असते। आणि हे भाजपला अपेक्षित आहे की ज्यांची कोरी पार्टी आहे अशी मंडळी, असे लोक, असे नेते हे प्रमुख पदावर, निर्णय पदांवर असावेत, जेणेकरून जेव्हा प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं धोरण किंवा भाजपचं धोरण राबवण्याची वेळ येते त्यावेळी या सगळ्या मंडळींना, नितीन नवीन सारख्या लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही किंवा गैरसोय होत नाही, कारण ते अगदीच या सगळ्या नवीन संपूर्ण ऑर्बिटमध्येच नवीन असतात। आणि त्या अर्थाने म्हणून भाजप आता जास्तीत जास्त नवे चेहरे आणि कमी वयाच्या उमेदवारांना आता निवडून वरती पाठवते, प्रमुख पदावर पाठवते, निर्णय प्रक्रियेमध्ये पाठवते, जेणेकरून जे जुने लोक आहेत, जे अनेक वर्षानुवर्ष तेच चेहरे, वर्षानुवर्ष अनेक लोक तेच असतात, त्यांचे पूर्वीपासूनचे आपापले काही हितसंबंध असतात, त्यांची पार्टी कोणी नसते आणि अशा मंडळींकडून पॉलिसी राबवून घेत असताना तर तशा अडचणी या जेव्हा नवीन चेहरे आणि अशा स्वरूपाचे चेहरे की ज्यांचं नावही कोणाच्या ध्यानीमनी नसेल किंवा नितीन नवीन यांना इतर राज्यातील किती जणांना असं वाटलं असेल की हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, तर हा एक मोठा प्रश्न आहे। आणि भाजपचं जे बदलतं राजकारण आहे त्या बदलत्या राजकारणामध्ये धक्का तंत्र भाजपनी सोडलं की काय असं चित्र निर्माण झालं होतं 2024 लोकसभेनंतर,
कारण बरेचसे निर्णय जे अपेक्षित होते तेच झाले किंवा यापूर्वी जे निर्णय होते, मग मंत्रिमंडळापासून ते लोकसभा अध्यक्षांपर्यंत सर्वजण तेच चेहरे राहिले, त्याच लोकांनी आणि त्यामुळे धक्कातंत्र सोडून जे अपेक्षित आहे, जे बट ऑब्वियस आहे, असेच निर्णय पुन्हा नरेंद्र मोदी अमित शहा करायला लागलेत की काय, असा प्रश्न आणि अशा स्वरूपाचा एक अर्थ राजकीय विश्लेषणात काढला जात होता. परंतु नितीन नवीन यांच्या नियुक्तीमुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व नरेंद्र मोदी अमित शहा हे धक्कातंत्र राबवतायत, धक्कातंत्र अवलंबतायत आणि त्यांच्या दृष्टीने कोणत्याही पदावरती कोणत्याही निर्णय प्रक्रियेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे एक्सटर्नल फॅक्टर्स कोणत्याही स्वरूपाचा प्रभाव टाकू शकत नाहीयेत. तर केवळ नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तेच निर्णय त्याचीच अंमलबजावणी होणार आहे, हे देखील त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना नेमल्यामुळे स्पष्ट झालंय. कारण जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षांची नेमणूक बरेच दिवस होत नव्हती आणि भाजपची 2024ची लोकसभा निवडणूक होण्यापूर्वीपासून जे पी नड्डा यांना कार्यकाळ एक्सटेंड करून देण्यात आलेला होता, त्यांचं एक्सटेन्शन जवळपास आता 2 वर्ष होऊन गेली. जे पी नड्डा हे प्रभारी अध्यक्षाच्या स्वरूपाने किंवा एक्सटेन्शनवर काम करत होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही जे पी नड्डांच्या नंतर नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अडचणी येत आहेत. त्यांना संघ परिवारातून मान्यता मिळत नाहीये नावावर. अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या चर्चा या कायम दिल्लीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये रंगलेल्या होत्या की भाजप राष्ट्रीय अध्यक्ष का नेमू शकत नाहीये. अशा स्वरूपाचे प्रश्न हे लोकसभेमध्ये सुद्धा भाजपच्या आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या अमित शहा आणि मोदींनी ज्या पद्धतीने नितीन नवीन यांचंच नाव थेट आणलं, तर त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की भारतीय जनता पक्षाच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये, एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये आजही अमित शहा आणि नरेंद्र मोदींचाच वरचष्मा आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांना निर्णय करत असताना कोणत्याही स्वरूपाच्या सहमतीची किंवा इतर कोणत्या एक्सटर्नल फॅक्टर्सकडून त्यांचे निर्णय प्रभावित होण्याची अजिबात शक्यता नाही. हे नितीन नवीन यांच्या नेमणुकीने नरेंद्र मोदींनी अमित शहानी पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि त्यामुळे जे वेगवेगळे थेरीज, ज्या वेगवेगळ्या चर्चा बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात तसं नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. अगदी त्याच पद्धतीनं नितीन नवीन यांची औपचारिकरित्या अगदी काहीच वेळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल. धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हे शक्ती प्रदर्शन